जगभरातील प्रमुख मध्यवर्ती बँकांनी महागाई नियंत्रणासाठी वाढवलेले व्याजदर आता स्थिर ठेवण्यास किंवा कमी करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिका, युरोप, कॅनडा आणि इतर विकसित देशांमध्ये व्याजदर काही प्रमाणात कमी झाल्याने जागतिक अर्थव्यवस्थेत नवा आर्थिक कल दिसू लागला आहे. या बदलाचा भारतासारख्या विकसनशील देशांवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते विकसित देशांतील व्याजदर कमी झाल्याने विदेशी गुंतवणूकदार भारतासारख्या बाजारपेठांकडे वळू शकतात. यामुळे भारतीय शेअर बाजार आणि गुंतवणुकीला चालना मिळू शकते. तसेच रुपयालाही काही प्रमाणात स्थिरता मिळण्याची शक्यता आहे. मात्र कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि जागतिक तणावामुळे धोका अद्याप कायम असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेट स्थिर ठेवत सावध भूमिका घेतली आहे. त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि व्यावसायिक कर्जांचे व्याजदर सध्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता कमी मानली जात आहे. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरी स्वस्त कर्जासाठी अजून प्रतीक्षा करावी लागू शकते. अर्थतज्ज्ञांच्या मते सध्याची जागतिक परिस्थिती भारतासाठी काही प्रमाणात अनुकूल असली तरी इंधन दर, भूराजकीय तणाव आणि जागतिक बाजारातील अस्थिरता यांसारखी आव्हाने अजूनही कायम आहेत. त्यामुळे भारताने आर्थिक शिस्त आणि देशांतर्गत उत्पादन वाढीवर भर देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.